आता रिसेंटली माझी म्हणजे इन्कम चालू आहे. फक्त युट्यूबची सांगतो मी तुम्हाला. युट्यूबवरनं माझी गर्लफ्रेंड कोण आहे? बायको तुझी. कोण बायको आहे? मी बघितली. आता लपून कशाच होतो? आई ग गाई आजी माझी वाट लावते रे. सगळे राज खोलून टाकले. माहिती आहे लपून कशाच? नाही मी एवढा गोंडस वर्ग सोजवळ बिजवळ काय मला बेकार. तर नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाइज आपला आजचा व्हिडिओ काहीतरी युनिक असेल. गाइज एक मी इंस्टाला स्टोरी टाकलेली की तुम्ही मला क्वेश्चन विचारा, त्याचे आन्सर मी तुम्हाला ब्लॉग मध्ये देईन. सो गाइज आपला आजचा व्हिडिओ त्याच रिलेटेड असेल. सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. लवकर 200 करायचे, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. तर आपला आजचा व्हिडिओ मी अर्धा घरी बनवलाय, अर्धा गाडीत बनवतोय. कारण का अर्धा मी मगाशी असा टाइमपास म्हणून घरी बनवतो. तर आजी माझ्यासोबत होती. सो आजीने फुल कॉमेडी केली व्हिडिओमध्ये. तर तो पण मी मध्ये मध्ये टाकेल व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघा, मग तुम्हाला समजेल. सो चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. लेट्स गो. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पण सांगते गाइज, लवकर आपल्याला सिल्वर प्ले बटन आपल्या हातात आलं, आता गोल्डन प्ले हातात आणायचंय. सो 1 मिलियन पण लवकर करायचे गाइज. स्वप्न बघत राहा, ती नक्कीच पूर्ण होतात. गाइज मला वाटलं नव्हतं कधी आपल्याला सिल्वर बटन भेटल, पण तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सपोर्टमुळे ते सगळं काही पॉसिबल होतंय. सो असाच कायम सपोर्ट असू द्या. लेट्स गो. आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. झूप तर गाइज आपला पहिला प्रश्न असा आहे की तुझी युट्यूब वरनं इन्कम किती येते? तर गाइज आता रिसेंटली युट्यूब वरनं आपली इन्कम चालू आहे. मी एक मंथली म्हणजे एक स्कूटी घेऊ शकतो महिन्याला, एवढी आता रिसेंटली आपली युट्यूबला इन्कम चालू आहे. सो चला आता हाच प्रश्न आपण आजीला विचारूयात. चलो, तुझी इन्कम काय? आजी काय माझी, मी किती पैसा कमवतो? 2-3 लाख. 2-3 लाख. गाइज आता रिसेंटली माझी म्हणजे इन्कम चालू आहे. फक्त युट्यूबची सांगतो मी तुम्हाला. युट्यूबवरनं आता मी एक महिन्याला एक स्कूटी घेऊ शकतो, एवढी इन्कम चालू आहे. आजीला पण देते आता एक स्कूटी घेऊन. मला कुट्टी बघा येऊन जा. कुट्टी कुट्टी काय काय कुट्टी कुट्टी आजीला पण देते एक स्कूटी घेऊन. म्हणजे जाशील ना फिरायला तिकडं कासमाळला. आमच्या इथं पेरला कासमाळ आहे, तिकडे नेतात आजीला. कुट्टीनं पडलो की मेलो. वाट लावून टाकते ब्लॉगची. काय बोलते रे. चला गाइज आपली इन्कम तुम्हाला सांगितले मी की महिन्याला आपण एक स्कूटी घेऊ शकतो युट्यूबच्या फक्त पेमेंटने. तर तुमचा असा सपोर्ट असू द्या गाइज. अजून खूप काय काय स्वप्न बाकी आहेत आपली. सो तुमच्यामुळे ती पूर्ण होतील नक्कीच, अशी मला 100% गॅरंटी आहे. तुमचा सपोर्ट कायम असंच असू द्या फक्त. चला आता नेक्स्ट प्रश्न. लेट्स गो. तर नेक्स्ट प्रश्न असा आहे की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? तर याचा आन्सर तुम्हाला आजीच देऊ शकते. माझी गर्लफ्रेंड कोण आहे? तर चला आजीकडे जाऊया. ए झूप सांग माझी गर्लफ्रेंड कोण आहे? आहे बायको तुझी. कोण? बायको आहे? मी बघितली. बघितली. कधी बघितलीस? परवाच बघितली. बोलताना बघितलं. अहिशोपत गाय काय पण आरोप लावते माझ्यावर. कधी बोललो मी? परवा बोलत होते फोटो. काय पण आजी काय पण सांगते रे यार. मी एवढा गोंडस वर्ग सोजवळ बिजवळ काय मला बेकार बेकार. बघा चावट आहे मी. लय चावट. गोंडस असं साधा सुधा पोर आहे आणि आजी मला काय पण आरोप लावते माझ्यावर. आरोप लावायचा नाही. मग चांगल्याला कोण आरोप लावतं? म्हणजे मी वाईट आहे? नाही, चांगला. हा ते काय पोरगी चांगली आहे. प्यारी समझ गई. आजी वाट लावते. गाय बघितलं असाल, आमच्या आजीला माहिती आहे पण आजी सांगत नाही. आता मी माझ्या कधीच तोंडाने सांगणार नाही, आजीच सांगाल जी कोण माझी गर्लफ्रेंड असेल ती. ठीक आहे, कधी पण सांगायचं झालं तर आजीच तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगाल. ठीक आहे, नाव तरी सांग. काय माहिती आहे तुझं नाव? तिचं नाव मला सांगितल्याशिवाय कसं माहिती पडेल? काय मी आजीला पण नाव नाही सांगितलं अजून. नाव नाही सांगितलं तिचं. एक गुपित दडलंय रे आणि माझ्या मनात जडलंय रे. आता ठीक आहे. काय काय बायकोला गावलीस, हा. तिचं नाव काय आहे तुझं? आणखी तसं तिचं काहीतरी नाव जमून ये पाहिजे. तिचं हे बबन चुंबी. बबन चिमे म्हणजे
हसतंय गाला शोभतय ना तर म्हणतो डबा डबा. आजी काय नाव ठेवायचं माझ्या बायकोचं? अंकित अंकित माझे. मग तिचं तिचं अंकिता. बरोबर काय अंकित अंकिता. प्यारी समझ गई. अंकिता ठीक आहे अंकिता. बघा कोण अंकिता नावाची पोरगी असेल तर लवकर येतो तुमच्या घरी मागणी घेऊन. जायचं काय मागणी घेऊन? आहे बोलली. हा आता लपून कसा ठेवतो? आई ग काय आजी माझी वाट लावते रे. सगळे राज खोलून टाकले. मग माहिती आहे लपून कसा ठेवतो? नाही मी सिंगल आहे. मी नाही, आधी नाही. मला कोण भाव देत नाही. मी पैसा कमवत नाही त्यामुळं तिचा बाप काय मला पोरगी देत नाही. तिची तुझ्या बाप्पाचा बाप देईल. असं काय देईल. तिचा बाप बोलतोय तू काळ आहेस. त्याचा बाप काढायचा. सो गाईज बघितला असाल आजीने काय आन्सर दिला गर्लफ्रेंडच्या विषय बद्दल. तर काय असं काय नाही गर्लफ्रेंड वगैरे सध्या तर नाहीये. तुम्हाला खोटं वाटत असेल पण खरंच कोण नाही. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. लेट्स गो. चलो. तर आई तू गाडी चालवतेस. गाईज एक नंबर प्रश्न आलाय. तू गाडी चालवतेस आणि तुझ्या समोर जर मी आलो आणि तुझा पोरगा आला तू काय मारशील? तुला मारी. काय ब्रेक मारशील? आई डायरेक्ट बोलते तुला मारेल. काय इज्जतच नाही बाहेर. तर चला काय आपला दुसरा प्रश्न असा आहे की तू लग्न कधी करतोस? आता आजी तूच सांग मी लग्न कधी करू? उद्या कर. उद्या कर बोलते. काय नको काहीच अजून लग्नाला टाइम आहे. नाही तुझ्या बरोबरच्या पोराने लग्न केलं. काही ना अजून लग्नाला टाइम आहे. नाही. अजून 10 वर्ष तरी माझं काही लग्न होत नाही. आकाशाला 100 वर्षांत. नाही काय तुझ्या बरोबरचे पण मला पोरगीच भेटत नाही. मोप आहे का? कुठं तू बघितलेस काय? कुठं गाव येत कुठं बघितलं? त्या आयता तुझी बघ फिरते येते. प्यारी समज गई. काय आजीला आजी पाहिजे ना सगळे ब्लॉग बघते त्यामुळे तिला सगळं माहितीये कोणासोबत फिरतोय काय सगळं सगळं. त्यातली कुठली आवडली तुला? ती आता रात्री हसत होती ती. तुझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? आमचं लव्ह मॅरेज नाही काहीच नाही. काय येतंय जिंदगी झंड फिरबी घमंड. तेव्हा आम्ही साधी लोक. साधी लोक गरीब माणसं. गरीब माणसं. शिक्षण नाही. शिक्षण नाही एज्युकेशन नो नॉलेज नो. मग ठीक आहे. तेव्हा पिझ्झा बर्गर होते काय? मग तुम्ही बाबा आणि तुम्ही कॅफेला जायचे होता. कॅफेला जायचे. ठीक आहे काय. चला आता नेक्स्ट प्रश्न. तर चला आपला नेक्स्ट प्रश्न खूप भारी आहे. तुझी जर्नी कशी स्टार्ट झाली? तर तुम्हाला सांगतो माझी जर्नी इन्स्टापासून स्टार्ट झाली. म्हणजे मी लॉकडाऊन मध्ये ना रील्स बनवायला लागलो. पहिले मी असेच टाइमपास म्हणून रील्स बनवायचो. तेव्हा आपलं एवढं काही सेट नव्हतं की आपल्याला रील स्टार बनायचं. असा काही विषय नव्हता. मी असाच टाइमपास म्हणून व्हिडिओ स्टार्ट केल्या. हे 2-3 लाईक 5-6 व्ह्यूज यायच्या. नंतर बोललो काय नाही होणार आपलं. केलं मी 2-3 महिने लय म्हणजे जाम रील्स बनवल्या पण काय व्हायरल नाही व्हायची. नंतर मग आम्ही असे ग्रुपमध्ये मित्रांसोबत बसलेलो मी. तर त्यातला एक मित्र बोलला की होईल रे एक ना एक दिवस होईल. सगळ्यांची स्टार्टिंग कठीणच असते नंतर होईल बरोबर सगळं. मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवला. त्याच्यानंतर एक 4-5 दिवसांनी माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली. रील्स म्हणजे 4 मिलियनला गेली. त्याच्यानंतर मग हळूहळू सगळ्या मागच्या पण व्हिडिओ व्हायरल व्हायला लागल्या. 100K व्ह्यूज वगैरे अशा जायला लागल्या. त्यानंतर जरा चांगले व्ह्यूज वगैरे यायला लागले. मग मला पण आवड निर्माण झाली व्हिडिओ बनवायची. तर तसंच मग युट्यूबचं पण त्याच्यानंतर मी बोललो चला युट्यूबकडे पण जाऊयात. मग व्हिडिओ स्टार्ट केली युट्यूबवर पण बनवायची. आणि मग तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला मला. कारण का आपले कंटेंटच कॉमेडी असतात त्यामुळं तुम्हाला बघायला पण मजा येते आणि पब्लिक जरा अट्रॅक्ट होते कॉमेडी व्हिडिओ असले की. तर गाईस तुम्हाला माहितीच आहे की आपलं युट्यूबचं एक 70Kचं अकाउंट गेलं. तर तेव्हा मला एवढं वाईट वाटलं ना. बोललो सगळी मेहनत आपली पाण्यात गेली. बोललो आता काहीच होऊ शकत नाही. बोललो सगळी वाट लागली जिंदगी झंड झाली. बोललो पण नाही तुमचा त्याच्यापेक्षा नंतर जास्त सपोर्ट भेटला दुसऱ्या चॅनलवरती. खूप सपोर्ट भेटला. म्हणजे 1 डे मध्ये आपले काहीतरी 30K झाले लगेच. तर खूप सपोर्ट भेटला. तर असा सपोर्ट असू द्या कायम. जर ती आयडिया असते आपली तर एवढ्याला आपले 300K तरी असतेच असं मला तरी वाटतं. एक अंदाज असतेच. 200K तर प्लस असते 100%. जे 60-70 व्हिडिओ होत्या त्या चॅनलवरती तेवढ्या सगळ्या गेल्या. म्हणजे माझ्या कॉलेज विलेजच्या सगळ्या होत्या रे यार. सगळ्या गेल्या. आता काय करू. माणसंच अशी भेटली की सगळं हरपून गेलं. त्यांनी माझं अकाउंट घालवलं. ज्यांनी कोणी माझं अकाउंट घालवलं. XYZ कोण असेल तो पण जाऊ दे. चल चांगलं झालं. एक तुझी माझी साथ सुटली. माणसं ओळखायला शिकलो मी.
की जगात कोण कोणाचं नसतं, सगळे कामापुरतं असतात. हे तर एक गोष्ट शिकलो मी. तर चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. जास्त याच्यात काही लक्ष नाही द्यायचं. आता झालं ते झालं, विषय सोडलाय मी. आता नवीन स्टार्टअप जाऊ दे, एवढं काही लक्ष नाही द्यायचं. माणसं काय अशीच असतात, त्यांना पटलं तर राहतात, जर आपण त्यांच्या मनासारखं वागलो नाही तर ती जातात, असा सीन असतो. तर चला गाईज, आपला असा क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग इथं सेंड करतोय. कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजच्या पुरतं एवढंच. कशी वाटली Q&A व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला बाय बाय.